का मॉडल है। ये आपको आ जाएगी 3,15,000 रुपये में। पेट्रोल ऑटोमेटिक ये आ जाएगी 2,95,000। डीजल मैनुअल गाड़ी है, ये आपको आ जाएगी 2,80,000 में। सेकंड मॉडल में S4 प्लस 4x4 ये आपको आ जाएगी 8,25,000 रुपये। साल तक पेपर क्लियर है, ये आपको आ जाएगी 2,25,000 रुपये। सेकेंड ओनर में गाड़ी है, ये आपको आ जाएगी 2,75,000 रुपये। चाहिए तो ऐसे ही मिल जाएगी। ऐसे आएगी आप 75,000 में, पेपर क्लियर करके आएगी 95,000 में। तो पेट्रोल में गाड़ी है, ये आपको आ जाएगी सिर्फ 45,000। ये आपको आ जाएगी 4,85,000 रुपये। तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांत कांबळे महाराष्ट्र ऑटोमॅटिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत SK मोटर कासरवाडी येथे। या व्हिडिओमध्ये आपण यांच्या पूर्ण 4 व्हीलर गाड्यांचा स्टॉक कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब नक्की करा। मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या पुढे। तर मित्रांनो, हे असणार आहेत SK मोटरचे ओनर। तर सर काय सांगाल आजच्या व्हिडिओ बद्दल? हमारे पास आज जो है कम से कम 45,000 में गाड़ी चालू है। हाँ। और 8 लाख तक गाड़ी है। और कोई सी भी गाड़ी ले लो, आपको 6 मंथ इंजन गियरबॉक्स की वारंटी मिल जाएगी। और बहुत से गाड़ियों पे लोन फैसिलिटी है, बहुत से गाड़ी पे लोन फैसिलिटी नहीं है, जो कि कैश में भी है। बरोबर। कोई सी भी गाड़ी लो, आपको 6 मंथ वारंटी मिल जाएगी इंजन गियरबॉक्स की। और कुछ भी प्रॉब्लम रहेगा तो अपन करके दे देंगे। तर मित्रांनो, वेल मेंटेनन्स शॉप असणार आहे। तुम्हाला 6 महिने वॉरंटी सोबत तुम्हाला गाड्या अवेलेबल होत आहे। वेल मेंटेन कंडिशन मध्ये गाड्या आहे, तर नक्कीच तुम्ही SK मोटर कासरवाडीमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पहिली गाडी असणार आहे मारुतीची सेलेरियो गाडी। तर सर काय सांगाल या गाडीबद्दल? मारुति सुजुकी सेलेरियो हाँ। मॉडल 2014 का है, पेट्रोल ऑटोमेटिक ये आ जाएगा 2,95,000 में। तर मित्रांनो, वेल मेंटेनन्सची गाडी असणार आहे। या गाडीला देखील तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढची गाडी असणार आहे व्हाईट कलर मध्ये पोलो गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? VW पोलो मॉडल 2011 का है, डीजल। हाँ। डीजल मैनुअल गाड़ी है, ये आपको आ जाएगी 2,80,000 में। तर मित्रांनो, वेल मेंटेनन्सची गाडी असणार आहे। फर्स्ट ओनर में गाडी मिळणार आहे। तर या गाडीला देखील तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे रेनॉल्टची डस्टर गाडी, टॉप एंड मित्रांनो गाडी असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? रेनॉल्ट डस्टर मॉडल 2016 का है, डीजल टॉप एंड मॉडल। हाँ। 5 सीटर में वेरी गुड कंडीशन गाड़ी है, फर्स्ट ओनर गाड़ी है। ये आपको आ जाएगी 4,25,000 रुपये में। तर मित्रांनो, 4,25,000 मध्ये वेल मेंटेनन्सची गाडी आहे। गाडीला तुम्हाला अलॉय व्हील देखील मिळणार आहे। ओव्हरऑल मित्रांनो, गाडीचा चांगला यूज केलेला असणार आहे। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे महिंद्राची दमदार गाडी, ती म्हणजे स्कॉर्पिओ गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? महिंद्रा स्कॉर्पियो मॉडल 2015 का है। हाँ। टॉप एंड मॉडल में S4 प्लस 4x4 ये आपको आ जाएगी 8,25,000 रुपये में। तर मित्रांनो, 8,25,000 मध्ये वेल मेंटेनन्सची गाडी आहे। 4x4 मित्रांनो गाडी आहे। ज्यांना मित्रांनो ऑफ रोडिंग करायची त्यांची रिक्वायरमेंट आहे, त्यांच्यासाठी मित्रांनो वेल मेंटेनन्सची डील इथे अवेलेबल असणार आहे। त्याचप्रमाणे पुढची गाडी पण महिंद्राची कोंटो गाडी असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? महिंद्रा कोंटो 2012 एंडिंग का है, डीजल 7 सीटर में, फर्स्ट ओनर में है ये भी गाड़ी। हाँ। ये आपको आ जाएगी 2,35,000 रुपये में। तर मित्रांनो, 2,35,000 मध्ये तुम्हाला 7 सीटर सोबत गाडी मिळत आहे। वेल मेंटेनन्सची गाडी अवेलेबल असणार आहे। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे होंडाची सिटी गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? होंडा सिटी मॉडल 2010 का है, पेट्रोल गाड़ी है, सेकेंड ओनर में। हाँ। इसके 5 साल तक पेपर क्लियर है, ये आपको आ जाएगी 2,25,000 रुपये में। तर मित्रांनो, 2,25,000 मध्ये वेल मेंटेनन्सची गाडी असणार आहे। गाडीला मित्रांनो तुम्हाला रिफासिंग करून मिळालेला असणार आहे। तर नक्कीच तुम्ही या गाडीला देखील चेकआउट करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढची गाडी असणार आहे VW ची वेंटो रेड ब्युटी अशी मित्रांनो गाडी अवेलेबल असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? VW वेंटो मॉडल 2012 का है, पेट्रोल प्लस CNG सेकेंड ओनर में गाड़ी है। हाँ। ये आपको आ जाएगी 2,75,000 रुपये। तर मित्रांनो, वेल मेंटेनन्सची गाडी असणार आहे। गाडीला तुम्ही ओव्हरऑल कंडिशन पाहू शकता। अलॉय व्हील देखील गाडीमध्ये असणार आहे। तर नक्कीच तुम्ही या गाडीबद्दल विचार करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढची गाडी असणार आहे वॅगनर फॅमिली कार मित्रांनो असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति वैगनर मॉडल 2006 का है, पेट्रोल। हाँ। फर्स्ट ओनर में गाड़ी है, इसके पेपर खत्म है। चाहिए तो पेपर पासिंग करके भी मिल जाएंगे, ऐसी चाहिए तो ऐसी ही मिल जाएगी। ऐसे आएगी आप 75,000 में, पेपर क्लियर करके आएगी 95,000 में। तर मित्रांनो, वेल मेंटेनन्सची गाडी असणार आहे। गाडी सोबत मित्रांनो तुम्हाला पेपर क्लिअर करून देखील मिळणार आहे। तर नक्कीच तुम्ही या गाडीला चेकआउट करू शकता। आणि ज्यांना पेपर क्लिअर करून नको असेल त्यांच्यासाठी देखील मित्रांनो गाडी ही वेल मेंटेन अवेलेबल असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, पुढची गाडी असणार आहे नॅनो गाडी, पिंक कलर सोबत मित्रांनो वेल मेंटेन गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? टाटा नैनो मॉडल 2011 का है, पेट्रोल में गाड़ी है। ये हाँ। आपको आ जाएगी सिर्फ 45,000 में।
तर मित्रांनो वेल मेंटेनन्स अशी गाडी असणार आहे, फक्त 45,000 मध्ये तुम्हाला चांगल्या कंडिशन मध्ये नॅनो गाडी इथे अवेलेबल होत आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे महिंद्राची दमदार गाडी, ती म्हणजे XUV 500 गाड़ी। तो सर काय सांगायला गाडीबद्दल? महिंद्रा XUV 500 मॉडल 2015 का है, फर्स्ट ओनर डीजल में है ये गाड़ी। वेरी गुड कंडीशन में है। ये आपको आ जाएगी 4,85,000 रुपये में। तर मित्रांनो 4,85,000 मध्ये वेल मेंटेनन्स अशी गाडी आहे। गाडीचा तुम्ही नंबर देखील चेकआउट करू शकता। 24 नंबर सोबत मित्रांनो तुम्हाला वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये गाडी अवेलेबल होत आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे होंडा सिटी गाडी। तर सर काय सांगायला गाडीबद्दल? होंडा सिटी ZX मॉडल 2008 का है, पेट्रोल प्लस CNG गाड़ी, 28 तक पेपर क्लियर है इसके। ये आपको आ जाएगी 1,50,000 में। तर मित्रांनो वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये तुम्हाला होंडा सिटी गाडी अवेलेबल होत आहे। ओव्हरऑल मित्रांनो गाडीचा चांगला यूज केलेला असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वेंटो गाडी असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? VW वेंटो मॉडल 2013 का है, पेट्रोल प्लस CNG। ये आपको आ जाएगी 2,45,000 रुपये में। तर मित्रांनो 2,45,000 मध्ये वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये वेंटो गाडी अवेलेबल होत आहे। पेट्रोल प्लस CNG गाडी आहे, त्यामुळे ही गाडी तुम्हाला पॉकेट फ्रेंडली नक्कीच होऊन जाईल। तर या गाडीला देखील तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे मारुती सुझुकीची झेन गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति जेन मॉडल 2005 का है, पेट्रोल गाड़ी, 29 तक पेपर क्लियर है इसके। ये आपको आ जाएगी 75,000 में। तर मित्रांनो फक्त 75,000 मध्ये वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये गाडी असणार आहे। गाडीला मित्रांनो तुम्हाला पुढचे 2 पॉवर विंडो सोबत तुम्हाला गाडी अवेलेबल होत आहे। तर नक्कीच चांगल्या कंडिशन मध्ये गाडी अवेलेबल होत आहे। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे मारुती सुझुकीची सेलेरियो गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति सुजुकी सेलेरियो मॉडल 2020 का है, पेट्रोल प्लस CNG, फर्स्ट ओनर में है ये गाड़ी। कंपनी फिट CNG है। ये आ जाएगी आपको 4,40,000 रुपये में। तर मित्रांनो 4,40,000 मध्ये ही देखील वेल मेंटेनन्स डील असणार आहे। गाडीची तुम्ही ओव्हरऑल बॉडी लाईन देखील पाहू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वॅगनर गाडी अवेलेबल असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति वैगनर मॉडल 2014 का है, पेट्रोल प्लस CNG है, कंपनी फिटेड। सेकंड ओनर में गाड़ी है। ये आपको आ जाएगी 2,75,000 में, जो कि फाइनल प्राइस है। तर मित्रांनो 2,75,000 मध्ये वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये गाडी असणार आहे। फायनल प्राइस असणार आहे। सरांनी मित्रांनो नक्कीच तुम्हाला कमी प्राइस मध्ये गाडी अवेलेबल केलेली आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति स्विफ्ट डिजायर मॉडल 2014 का है, डीजल VDI, फर्स्ट ओनर में गाड़ी है। ये आपको आ जाएगी 4,45,000 में। तर मित्रांनो 4,45,000 मध्ये वेल मेंटेनन्स गाडी आहे। गाडीचे मित्रांनो तुम्ही इंटेरियर देखील पाहू शकता। ओव्हरऑल मित्रांनो कस्टमाइज गाडी सोबत तुम्हाला इंटेरियर अवेलेबल होणार आहे। तर नक्कीच तुम्ही या गाडीला चेकआउट करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही तिसरी वॅगनर गाडी अवेलेबल असणार आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति वैगनर मॉडल 2017 का है, पेट्रोल प्लस CNG गाड़ी है, VXI मॉडल, सेकंड ओनर में है ये गाड़ी। ये आपको आ जाएगी 3,55,000 रुपये में। तर मित्रांनो 3,55,000 मध्ये ही देखील वेल मेंटेनन्स डील असणार आहे। गाडीची टायरची देखील कंडिशन पाहू शकता। ओव्हरऑल मित्रांनो गाडीचा चांगला यूज केलेला असणार आहे। त्याचप्रमाणे पुढची गाडी असणार आहे मारुती सुझुकीची रिट्स गाडी, टॉप एंड मित्रांनो मॉडेल आहे। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? मारुति रिस्ट ZXi मॉडल है, टॉप एंड, पेट्रोल प्लस CNG, फर्स्ट ओनर में, 2011 का मॉडल है। ये आपको आ जाएगी 2,15,000 में। तर मित्रांनो 2,15,000 मध्ये वेल मेंटेनन्स डील अवेलेबल होत आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे फोर्डची फिएस्टा गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? फोर्ड फिएस्टा मॉडल 2007 का है, पेट्रोल, 27 तक पेपर क्लियर है इसके। ये आपको आ जाएगी 95,000 में। तर मित्रांनो फक्त 95,000 मध्ये वेल मेंटेनन्स गाडी आहे। गाडी सोबत तुम्हाला ऑलॉय व्हील देखील मिळणार आहे। सेडान गाडी तुम्हाला ओव्हरऑल कंडिशन मध्ये चांगल्या अवेलेबल होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे होंडाची सिविक गाडी, वेल मेंटेनन्स गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? होंडा सिविक मॉडल 2007 का है, पेट्रोल प्लस CNG गाड़ी है। ये इसके पेपर 27 तक क्लियर है। गाड़ी को CNG लगा हुआ है, नया न्यू बैटरी है। ये आपको आ जाएगी 1,45,000 में। तर मित्रांनो 1,45,000 मध्ये वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये गाडी अवेलेबल होत आहे। मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला CNG मिळणार आहे। तर नक्कीच तुम्हाला गाडी पॉकेट फ्रेंडली होऊन जाणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे VW ची जेटा गाडी। तर सर काय सांगाल गाडीबद्दल? VW जेटा डीजल टॉप एंड मॉडल है, ऑटोमेटिक में ये गाड़ी है, 2013 का मॉडल है। ये आपको आ जाएगी 3,15,000 रुपये में। तर मित्रांनो 3,15,000 मध्ये वेल मेंटेनन्स कंडिशन मध्ये तुम्हाला जेटा गाडी अवेलेबल होत आहे। गाडी मित्रांनो एकदम मर्सिडीजच्या लेवलची प्रीमियम अशी गाडी असणार आहे। तर नक्कीच तुम्ही या गाडीला चेकआउट करू शकता।
तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ SK मोटर कासारवाडी इथला. या व्हिडिओमध्ये आपण यांच्या पूर्ण 4 व्हीलर गाड्यांचा स्टॉक कव्हर केलेला असणार आहे. व्हिडिओ मार्फत तुम्ही गाड्यांचे ओव्हरऑल कंडिशन पाहिलेलेच असणार आहेत. वेल मेंटेन अशा कंडिशनवर मित्रांनो गाडी इथे अवेलेबल होत आहे आणि नक्कीच तुम्ही शॉपला व्हिजिट करा. शॉपचा जो काही मित्रांनो क्वांटिटी डिटेल असेल तुमच्या डिस्प्लेवरती शो होत असेल, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये मी शॉपची लोकेशनची देखील नक्कीच टाकेन. आणि तुमच्या मित्रांनो गाड्याचे रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या इंस्टाग्रामच्या हँडलला फॉलो करू शकता. आपल्या मित्रांनो महाराष्ट्र ऑटोमार्ट या नावाने देखील ID आणि माझं पर्सनल अकाउंट देखील असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही त्या दोन्ही अकाउंटला देखील नक्की फॉलो करू शकता. त्या अकाउंटवरती तुमच्या गाड्याचे रिलेटेड किंवा शॉपचे रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनचं आन्सर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर देखील नक्कीच करा तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीपर्यंत, ज्यांना नवीन गाड्या घ्यायच्यात अशा लोकांपर्यंत. तर आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.